हे दृश्य आपण पाहतो आहोत। संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे। विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे। महाराष्ट्रातून खासदार संजय राऊत या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं आपल्याला दिसतंय। सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विशेषतः राम मंदिरातील दान चोरी प्रकरणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू आहे। हातामध्ये एक बॅनर आहे, एक फलक आहे ज्यावर लिहिलेलं आहे चंदा किसने लूटा है। तर चंदा चोर गद्दी छोड अशा प्रकारचेही काही फलक या खासदारांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर दानपेटी बनवण्यात आलेली आहे। त्या दानपेटीवर फुलं हार सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। चोरी कही बोरी कही अशा आशयाचेही काही फलक या खासदारांच्या हातामध्ये आहेत। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत। इंडिया आघाडीचे हे खासदार आहेत जे संसदेच्या परिसरामध्ये आंदोलन करतायत। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। जवळपास दररोज विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे। मुद्दे वेगवेगळे आहेत, म्हणजे राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा आहे, नीट पेपर फुटीचा मुद्दा होता, नीट पेपर फुटीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा, असे अनेक मुद्दे घेऊन हे विरोधक आक्रमक झालेले आहेत। आणि आज संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक पुन्हा आक्रमक झालेले आहेत। राम मंदिरातील दानचोरीच्या मुद्द्यावर हे विरोधक संसदेच्या बाहेर आंदोलन करतात। जोरदार घोषणाबाजी केली जाते, हातामध्ये फलक सुद्धा दिसतात। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील शिवाजी। एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सभागृहामध्ये येऊन पोहोचलेले आहेत। ते लोकसभेमध्ये येऊन पोहोचलेले आहेत। अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सभागृहाचं कामकाज सुरू होणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। त्यामध्ये 2 मुद्दे प्रत्यक्षात पाहायला मिळतात। एक म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी अमित शहा यांच्यावरती टीका केली जात आहे, यांच्यावरती निशाणा साधला जात आहे। दुसरीकडे अयोध्येच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये जी दान चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये देखील विरोधक जे आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बोलायला तयार आहोत, मात्र या संदर्भामध्ये विरोधक जे आहेत ते आता तयार नाही आहेत। अशा प्रकारचं वातावरण कुठेतरी या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर आता अमित शहा हे सभागृहात पोहोचलेले आहेत आणि ते या सगळ्या संदर्भामध्ये काय बोलतील हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र दोन्ही बाजूने म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघंही मकरद्वारावरती दोन्ही बाजूने समोर आल्यानंतर एक गोंधळाचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळालं। आणि आता या सगळ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे थोड्याच वेळात सभागृहामध्ये पोहोचतील। त्यावेळेस अमित शहा हे निवेदन करू शकतील का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। आणि सभागृहामध्ये जर आज गोंधळ झाला तर सभागृहाचं कामकाज अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे। या अधिवेशनामध्ये पेपरफुटी संदर्भामध्ये नॅशनल कॉपरेटिव्हच्या जे बदल आहेत त्याच्या संदर्भामध्ये काही महत्वाची विधेयकं आली, मात्र सभागृहाचं गेल्या आपण पाहिलं असं 3 ते 4 आठवड्यामध्ये फारसं कामकाज होऊ शकलेलं नाहीये। आणि हे विधेयक हे जे अधिवेशन आहे ते अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करताना विरोधक पाहायला मिळाले। काही निवेदन करावं या संदर्भात भूमिका होताना पाहायला मिळाले। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणावरती हे आंदोलन हे अधिवेशन जे आहे ते सातत्यानं होताना पाहायला मिळालं होतं। आता शेवटचा दिवस आहे, काही तास उरलेले आहेत। आज काय घडतंय का पाहणं महत्त्वाचं। अगदी खरं आहे शिवाजी, शेवटच्या दिवशी नेमकं काय घडतं आहे, काही तासात काय घडतंय याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।